पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या 23 तक्रारी निघाल्या। आयुक्त नितीन कापडणीस। धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंगाच्या एकूण 23 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या। यापैकी 13 तक्रारी लेखी स्वरूपात तर 10 तक्रारी दूरध्वनीच्या माध्यमातून प्राप्त झाल्या होत्या। प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची चौकशी करून त्या पूर्णतः निकाली काढण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे। निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती। तक्रार निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली। लेखी तसेच दूरध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींची स्वतंत्रपणे पडताळणी करून आवश्यक त्या कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे। प्रशासन, निवडणूक यंत्रणा तसेच राजकीय पक्ष व उमेदवारांनी नियमांचं मोठ्या प्रमाणावर पालन केल्यामुळे ही घट संभवली असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांना धरून पार पडल्याचा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे महानगरपालिकेने सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीमध्ये आचारसंहिता कक्ष आणि तक्रार कक्ष स्थापन केलेला होता। या आचारसंहिता कक्ष आणि तक्रार कक्षाबाबत योग्य प्रसिद्धीकरण महानगरपालिकेने केलेलं होतं। महानगरपालिकेला आचारसंहितेच्या कालावधीमध्ये साधारणतः 13 लेखी स्वरूपात आणि दूरध्वनी किंवा अन्य माध्यमातून 10 तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। आचारसंहिता कक्ष प्रमुख आणि आचारसंहिता कक्षातली वेगवेगळी पथकं यांनी ह्या संपूर्ण 23 तक्रारींच्या बाबतीत पडताळणी केली, शहानिशा केली, जागेवर भेटी देऊन वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला आणि ह्या सगळ्या 23 तक्रारी महानगरपालिकेच्या आचारसंहिता कक्ष प्रमुख यांनी निकाली काढलेल्या आहेत। अद्यापपर्यंत कुठलीही तक्रार प्रलंबित नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।